खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करणार, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा. मातोश्रीबाबत काही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्तेचा वापर करणार असल्याची ओमराजेंची माहिती. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान. ऑपरेशन यशस्वी झालंय आणि बॉडी ही सुदृढ. ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. ओमराजेंसह 6 खासदार शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार. मतदारसंघातील कामं होत नसल्याने केवळ विकास निधीसाठी हे पाऊल उचललं. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो, विचारधारा सोडली नाही. बंडखोरीवर नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचं सावट, विषारी दारू कांडावरून विरोधक सरकारला घेरणार. आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मंत्री गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी. फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं तपासामध्ये स्पष्ट. नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल. उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शाळा भरणार. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश. पुण्यातील विविध भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी. हिंजवडी फेज 1 आणि मान परिसरातील रस्ते जलमय. नाले सफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून पावसाचा येलो अलर्ट जारी. हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पुढील आठवड्यामध्ये मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता. अल्पवयीन मुलीवर 2 वृद्धांकडून लैंगिक अत्याचार. कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना. पोलिसांकडून दोन्ही नराधमांना अटक. अधिकचा तपास सुरू.